हॅलो, यानंतर सूचना असेल 40 प्लसच्या दोन्हीही संघांना आपण तयारीत राहायचं आहे। एका बाजूला पंचाळी संघ आणि दुसऱ्या बाजूला आगवण 40 प्लसचे सर्व खेळाडू आहेत ते आपण तयारीत राहायचं आहे। यस, पंचांचा ग्रीन सिग्नल येतोय। आपण पाहतोय मुख्य पंचांच्या भूमिकेमध्ये चिराग तरे, दुसऱ्या बाजूला आपण धीरज मोरे आणि समीर खान बिट्टू या ठिकाणी 3 पंच। पहिला चेंडू अगदी स्वीपचा प्रयत्न होता परंतु डिक्लेअर झोनकडे वळवलाय मनीष भोईर। मागच्या मॅच मध्ये जर पाहिलं तर थोडंसं प्रवास त्यांचा खडतड होता। पहिल्या चेंडूवर मोठा फटका मारण्याच्या नादामध्ये बाद झाले परंतु इथून आता मात्र पाय सांभाळायचे आहे, चांगली फलंदाजी करायची आहे, आपल्या संघाला क्वालिफाय करायचे आहे। हेच मात्र दिशामध्ये नेताना पहिला चेंडू खेळून काढलाय, सिंगल रन्स आलाय। चांगली या ठिकाणी नक्कीच रणनीती आखली जाते शिवराजी वेऊर संघाकडून। नक्कीच इथे मात्र पाहिलं तर नोटचा कॉल आहे आणि या नोटच्या चेंडूवर एकंदरीत धावांचा जर विचार केला तर 5 धावा येतील। धावसंख्या स्कोरबोर्डवरती वेगाने वाढते, 6 धावा। थोडीशी चुकी केली गोलंदाज राहुल यांनी, कारण की पहिला चेंडू फेकताना आपल्याला पाहायला मिळाला तर सिंगल रन्स घेतला मात्र दुसरा चेंडू नोटचा कॉल आला पंचांचा आणि एकंदरीत 6 धावा या स्कोरबोर्डवरती लागल्या गेल्या आहेत। पुन्हा एकदा राहुल सज्ज असेल चेंडू खेळण्यासाठी। दक्षत समर्थ आपल्याला पाहायला मिळतोय। समर्थ हा चेंडू खेळलाय डिक्लेअर झोनकडे, पुन्हा एकदा चेंडूला वळवलंय, सिंगल रन्स आणखीन मिळेल। धावसंख्या 1 ने वाढेल, 7 धावा झाल्या आहेत। 2 चेंडूचा खेळ आतापर्यंत कंप्लीट होताना पाहायला मिळतोय। थोडंसं ही मॅच जी आहे ती टफ फाईट होईल यात काही वाद नाही। दोन्ही संघ टॉप 8 मध्ये नेहमीच चर्चेत असतात। इथून जर पाहिलं तर ही चर्चा इथे देखील राहील की टॉप 8 मध्ये येण्यासाठी कोणता संघ हा आगीकूच करेल। धावसंख्या 1 ने वाढेल, 8 धावा आतापर्यंत आपण पाहतोय। 3 चेंडूचा खेळ कंप्लीट झाला। येणारे 3 चेंडू हा फटका समर्थसाठी थोडासा बॅकफुटला गेले होते। या चेंडूवर गॅप खेळण्याचा प्रयत्न होता परंतु त्या ठिकाणी आपण पाहिलं प्रॉपरली फटका बसला नाही आहे आणि सिंगल रन्स या ठिकाणी घेतला जात आहे। 9 धावा आतापर्यंत जमवले आहेत। 2 चेंडू या षटकातील बाकी। पुन्हा एकदा थोडंसं शॉर्ट ऑफ लेंथ होती परंतु पिक करताना थोडंसं लेट झाले मनीष भोईर आणि तेच मात्र कारण इथे मात्र धरताना आपल्याला पाहायला मिळतोय। पुन्हा एकदा आक्रमण करण्याचा प्रयत्न होता परंतु नाही, इथे सिंगल रन्स मिळेल। ओव्हरची होते समाप्ती, 1 षटक कंप्लीट झालाय आणि एका षटकाच्या अखेरीस धावसंख्या जर पाहिली तर 10 धावा या स्कोरवरती लागले जात आहेत। षटक क्रमांक पहिलं कंप्लीट होत आहे। मागचे षटक आपण पाहिलं, एक चेंडू जो होता खराब नक्कीच हाताळला गेला होता, त्यावर अगदी 5 धावा आल्या होत्या। अन्यथा उर्वरित चेंडू जर पाहिले तर खूप चांगले फेकले। ज्या पद्धतीने आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवर सूरज इथे येताना आपल्याला पाहायला मिळतोय। षटक क्रमांक दुसरा हाताळला जाईल, मनीष भोईर आहेत। फटका मारण्याचा प्रयत्न परंतु पहा चेंडूवर प्रॉपरली नजर नव्हती। चेंडू मारण्याचा प्रयत्न होता, बॅट जोराने फिरवली परंतु चेंडू जर पाहिला तर थोडासा स्लोवर आला आणि सरळ शरीरावर आदळला जातोय। फटका सुरेख आहे, इथे मात्र आपण पाहतोय चेंडूला अडवलंय, रन्स मात्र मिळणार नाहीये। आणखीन एक डॉट चेंडू येतोय, 2 चेंडू डॉट केले आहेत। सूरज खूप चांगली गोलंदाजी नक्कीच दर्शवली आतापर्यंत। पुन्हा एकदा गॅप खेळायचा प्रयत्न आहे, तिथे मात्र रोहित चेंडूला अडवतोय, चांगल्या पद्धतीने चेंडूला अडवलंय आणि जोपर्यंत अडवेल फेकेल तोपर्यंत सिंगल रन्स कंप्लीट केले। आता मात्र नक्कीच आक्रमकता दर्शवी लागेल कारण की 11 धावा झाल्या आहेत। इथून जर पाहिलं तर शिवराज वेऊर सारख्या संघाला जर पाहिलं तर चॅलेंजिंग स्कोर म्हणजे 40 ते 42 धावा असणं खूप गरजेचं असणार आहे। पाहूया पुरेच एकदा सूरज। हो, इथे मात्र सोडला जातोय चेंडूला अतिरिक्त धाव। या ठिकाणी नक्कीच पंचांचा इशारा मात्र वाईटचा येतोय। देखील समोरच्या दिशेने मारलाय फटका आणि चेंडूला अडवलंय। वा, चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी शुभमच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला। खूप चांगलं असं वाटलं होतं की चेंडू निघून गेला का काही बाउंड्री लाईनच्या बाहेर, पण तो चेंडू ज्या पद्धतीने शरीरावर थांबला गेला आणि तिथून मात्र चांगलं क्षेत्ररक्षण, कारण की पूर्ण अंग झोकून दिलं होतं
आणि या चेंडूवर जर पाहिलं तर सिंगल रन्स मिळेल. धावसंख्या 1 ने वाढेल. स्कोरवरती धावसंख्या जर पाहिली तर आतापर्यंत 13 धावा झाल्या आहेत. आता मात्र हा चेंडू लोवर फुलटॉस होता, खेळायचा होता. ऑफसाईडच्या रिझनमध्ये थोडंसं नाराज आहेत स्वतःवर, कारण की जे फटके पाहिजे होते ते लागले नाही आहेत. इथून जर पाहिलं तर आतापर्यंत 5 चेंडूचा खेळ कंप्लीट झाला आहे. 14 धावा या स्कोरबोर्डवरती आहेत. डेंजर बॅट्समन म्हणजेच कुणालचा देखील विचार करावा लागणार आहे. इथून जर पाहिलं तर मागच्या मॅचमध्ये काय कुणाल खेळला होता, अगदी 5 चेंडूवर 5 चौकार त्यांनी मारले होते आणि सुरेख फलंदाजी केली होती. पण एकदा आता मात्र आक्रमण करण्याचा परिस्थिती, परंतु हा चेंडू जर पाहिला तर शरीरापासून थोडासा लांब फेकला. वाईटचा इशारा आलाय पंचांकडून. इथून पाहतोय पुन्हा एकदा चेंडू पायावर आदळतोय. विकेट्स घेण्याचा प्रयत्न, परंतु सिंगल रन्स कंप्लीट. या सिंगलच्या मदतीने ओव्हरची होईल या ठिकाणी समाप्ती. 16 धावा म्हणजे 8च्या सरासरीने खेळतोय मायकोप संघ. या जाऊया उर्वी डीजेकडे आणि पुन्हा येऊया मैदानाच्या आतमध्ये. थँक्यू. रोहित आलाय गोलंदाजी मार्कवर. आपण पाहतोय रोहितला आपण बऱ्याच वेळा जर पाहिलं तर नक्की डिजिटल स्कोरर म्हणून त्याच्याकडे पाहिलं गेलं आणि आता मात्र आपण पाहतोय सातत्याने विहूर संघाकडून एक उत्कृष्ट गोलंदाज म्हणून त्याच्याकडे पाहिलं जात आहे. 12 चेंडूचा खेळ. साबू थोडंसं पाहिलं होतं, रोहितला आणलं होतं, परंतु काहीतरी चेंजेस केले, काहीतरी गेम प्लॅन नक्कीच बदलले. कर्णधाराच्या मनामध्ये काहीतरी वेगळं विचार आला आणि साबूला आणलंय गोलंदाजी मार्कवर. इथे पाहिलं जाईल समर्थ. चान्स या ठिकाणी घ्यावा लागेल, कारण की 12 चेंडूचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झाला. येणारे 12 चेंडू ही आक्रमकता नक्कीच दर्शवावी लागेल, कारण की विकेटचा जर विचार केला तर आतापर्यंत एकही विकेट घेतलेलं नाही विहूर संघाने. चांगला चेंडू, अप्रतिम. इथे मात्र रनआउटच्या रूपाने गडी बाद होईल. मिस्टर समर्थ बॅक टू द डग आउट होतोय. थँक्यू. चर्चा होती या खेळाडूची, विचार केला तर कुणाल आपल्याला पाहायला मिळतोय. मागच्या मॅच मध्ये जबरदस्त फलंदाजी दाखवली होती आणि मॅन ऑफ द मॅच देखील त्यांनी घेतली होती. आज खेळाडू मैदानाच्या आतमध्ये, परंतु नॉन स्ट्राईक एंडवर आहे. समोरच्या दिशेने जर पाहिलं तर मनीष भोईर आपण पाहतोय आणि गोलंदाजी मार्कवर पहिल्याच चेंडूवर रनआउटच्या रूपाने गडी बाद केला. साबू सज्ज झालाय. आता मात्र थोडंसं वेगळं स्वरूप या सामन्याला. चांगला क्षेत्ररक्षण या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालं. मिस्टर राहुल पुन्हा एकदा चांगलं क्षेत्ररक्षण केलंय. पुढचा चेंडू असेल साबू याचा. पलटा चेंडू इथे इंटू द गॅप मधून चेंडूला काढलाय. सरळ सीमारेषे पार येतोय चौकार. 4 धावा. धावा झाल्या आहेत आतापर्यंत. चेंडूचा खेळ जर पाहिला तर 3 चेंडू आतापर्यंत कंप्लीट झाले आहेत. म्हणजे येणारे जर चेंडूचा विचार केला तर अजूनही 9 चेंडू हे इनिंगचे बाकी आहेत. बघूया मनीषने वेगळं रूप धारण केलंय, ज्या पद्धतीने अटॅक केलाय चेंडूवर. पुन्हा एकदा फटका सुरेख आहे. इथे मात्र फटक्यामध्ये इतकी ताकद होती की तिथे मात्र सोनूला देखील बीट करून चेंडू निघून जातोय. सरळ सीमारेषे पार येतोय चौकार. 4 धावा. थँक्यू. चला टीम मीटिंग कमी करायची आहे. धावसंख्या जर पाहिली तर 24 धावा
आगवणची पब्लिक देखील आता हळूहळू वाढत चालते. नक्कीच आपण पाहतायत कारण की पुढील मॅचचा जर विचार केला तर आपण थोड्याच वेळात आगवणचा देखील संघ पाहणार आहोत इन ॲन ॲक्शनमध्ये. फटका सुरेख आहे परंतु तिथे रोहित चेंडूला पकडतोय. इथे जर पाहिलं तर साबुनी चुकी केलंय. विचार केला तर चेंडू जर गॅदर केला असता तर मनीष सारखा एक मोठा फलंदाज नक्कीच तंबूच्या आसराला पोहोचवला असता, परंतु ते काही घडलं नाही. इथून जर पाहिलं तर रन्स कंप्लीट होतोय. एक धावसंख्या 1 ने वाढेल. स्कोरबोर्डवरती धावसंख्या होते 25 धावा. 25 रन्स ऑन दी बोर्ड. इथून जर पाहिलं तर या षटकातील अजूनही शेवटचा चेंडू शिल्लक आहे. पाहतोय आपण कुणाल नवीन फलंदाज आलाय. पहिला चेंडू इथे फेस करेल. बघूया कुणालकडे पाहण्याची दृष्टिकोन थोडीशी वेगळी आहे प्रत्येक प्रेक्षक वर्गांची. इथे मात्र पहा चेंडूवर थांबवलं जातोय. अटॅक केला होता परंतु प्रॉपरली टायमिंग झाला नाहीये. थोडंसं उंच उडी मारून मारण्याचा प्रयत्न, परंतु या धावसंख्या ही स्थिरावली जाते ती म्हणजेच 25 या आकड्यावर. थँक्यू व्हेरी मच. वेलकम बॅक. पुन्हा एकदा आपलं सर्वांचं स्वागत आहे. दोन संघ आपण पाहतोय. एका बाजूला मायकोप संघ आणि दुसऱ्या बाजूला शिवराज्य वेऊर संघ. अगदी क्वालिफायची मॅच आहे. इथून जो सामना जिंकेल तो मात्र टॉप 8 मध्ये उद्याच्या दिवसात त्याला तिकीट मिळणार आहे. बघूया मनीष भोईर. आता मात्र आपण पाहतोय रोहितकडे चेंडू दिलाय. पहिला चेंडू रोहित. शॉट आपले. तिथे मात्र या चेंडूवर आक्रमण होणारच कारण की मनीष भोईरसाठी हा चेंडू जर पाहिला तर अगदी ज्या फटक्यामध्ये ताकद वापरली जाते तो चेंडू या ठिकाणी फेकला होता आणि त्यासाठी जर पाहिलं तर मनीषने ताकद वापरली. सुरेख फटका खेळला. अगदी ऑनसाईट रिझनमध्ये आपण पाहतोय स्क्वेअर लेगच्या दिशेने चौकार आलाय. 4 धावा. 4 धावाच्या मदतीने जर पाहिलं तर 29 धावा आतापर्यंत होते. अजूनही 5 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. चला थोडीशी घाई करा प्लीज, विनंती असेल, कारण इथून आपल्याला अजूनही 40+ एक सामना जो आपल्याला पुढची मॅच पाहायला मिळणार आहे. दोन्ही संघ आपण सज्ज व्हा कारण की टॉससाठी आपण यायचंय लगेचच ही ओव्हर संपल्यानंतर. इथे चुकी केली मनीषने. बॅट थोडीशी वर चढवली आणि त्यानंतर पाहिलं तर बॉक्स विकेटच्या रूपाने गडी बाद झालाय. थँक्यू. सरपंच चषक 2024चं हे आयोजन आपण पाहतोय आणि या आयोजनची खास वैशिष्ट्य म्हणजे जर आपल्याला कालच्या दिवसामध्ये आपण उमरोळी आणि बिरवाडी या दोन संघादरम्यान 40+ सामना पाहायला मिळाला. त्यामध्ये बिरवाडी संघ जर पाहिला तर हा क्वालिफाय झालाय फायनलमध्ये. आता मात्र आपण आज पंचाळी आणि आगवण या दोन गावांना एकत्रित नक्कीच या 40+च्या माध्यमातून एकत्रित आणणार आहोत. विचार देखील केला नसेल की 40 वयानंतर आपल्याला अंडरआर्म बॉक्स क्रिकेट खेळायला मिळणार आहे, परंतु इथे ते शक्य झालंय कारण की वन मॅन शोची जी पूर्ण टीम आहे त्यांनी हा विचार केला आणि जे 4 संघांना इथे प्रवेश दिला गेला. अगदी विनामूल्य हे प्रवेश पाहायला मिळत आहेत. विनामूल्य त्यांना इकडे खेळण्याची संधी दिली गेली. यस, लेग बायच्या रूपाने ही रन्स काउंट केली जाईल. धावसंख्या 1 ने वाढते. स्कोरबोर्डवरती धावसंख्या होते 31 धावा. 30 धावा. ओके, ते मात्र आपण पाहतोय या चेंडूवर फटका सुरेख होता परंतु थांबवलंय चेंडूला. 4 चेंडू कंप्लीट झाले. 2 चेंडू हे महत्वाचे असणार आहेत. शिप शॉट खेळण्याचा प्रयत्न परंतु नाही. इथे कुणालची बॅट लागत नाहीये. चांगली गोलंदाजी. नक्कीच मागच्या मॅच मध्ये ज्याने जबरदस्त अटॅकिंग फलंदाजी केली होती त्याला कुठेतरी थांबवण्याचं काम गोलंदाज रोहित शुक्ला करताना आपल्याला पाहायला मिळतोय. सुरेख गोलंदाजी. शेवटचा चेंडू अजूनही शिल्लक आहे. धावसंख्या अजूनही स्थिरावलेली आहे 30 या आकड्यावर. हा चेंडू आता मात्र पंचांकडे पाहिलं जाईल. पंचांचा इशारा येतोय वाईटचा
अतिरिक्त एक धाव या ठिकाणी नक्कीच मिळेल. धावसंख्या 31 धावा झाल्या आहेत. शेवटचे चेंडू आहे अजूनही शिल्लक. फटका इथे मात्र बॅटची एज लागते. सिंगल रन्स घेण्याचा प्रयत्न आणि सिंगल रन्स या ठिकाणी कंप्लीट केलाय. सूरजच्या हातामध्ये चेंडू होता, अगदी झेल घेण्याचा प्रयत्न परंतु चुकला गेला आणि सिंगल रन्स खर्च केली गेली. 32 धावा झाल्या आहेत. 33 धावांचं लक्ष या ठिकाणी ठेवलं जाईल वेवूर संघासमोर. या जाऊया आपण आपण जाऊया नाणेफेकीसाठी. चला दोन संघाचे कर्णधार या आपण 40 प्लसचे दोन कर्णधार या. नैना मॅडम आपण या आपल्या शुभ हस्ते आपण नाणेफेक करणार आहोत. विकास माची तर या पंचाळी गावचे आपण पते 40 प्लसचे कर्णधार कुशल आपल्याला पाहिलं. कुशल रवींद्र पाटील या. नैना मॅडम आपण या. कुशल एका बाजूला आणि अनिल माची आपल्याला पाहायला मिळत आहेत. या ठिकाणी दोन्ही संघाचे कर्णधार आलेले आहेत. एका बाजूला पाहिलं तर माजी उपसरपंच म्हणून कार्यरत होते कुशल पाटील आणि आपण पाहतो या ठिकाणी अनिल माची स्पिन करायचं आहे वरती. यस आगवण संघाला या ठिकाणी चान्स दिला गेलाय. वन मॅन शो कॉल आहे आणि वन मॅन शो येतोय. अनिल माची दोन्ही संघाला तुम्ही शुभेच्छा द्या आणि पूर्ण मंचावर विराजमान व्हा. अनिल टॉस जिंकलाय, किती उत्सुकता आहे तुम्हाला ही मॅच खेळण्यासाठी? भरपूर. कारण की तुम्ही विचार केला होता की 40 वयानंतर जी आपली आगवणची पब्लिक आज आगवणच्या पब्लिक समोर आपण खेळणार आहोत, विचार केला होता का की 40 वयानंतर आपल्याला खेळायला मिळेल? नाही असा कधीच विचार नाही केला. आज अंकुश भोईर यांनी आम्हाला खेळायला दिला, येस धन्यवाद यांचा. आज ज्या पद्धतीने आगवण संघ आपल्याला जेव्हा मैदानाच्या आतमध्ये उतरतोय आणि त्यांचा सपोर्ट खूप असतो पब्लिकचा, आज तुमचा देखील संघ उतरणार आहे, तुम्हाला देखील सपोर्ट मिळेल अशी आशा आहे का? हो भरपूर सपोर्ट मिळेल. का आगवणच्या पब्लिक आज सर्व आलेले आहे इकडे ग्राउंडवर, तर सर्व पब्लिक. आणि तुम्ही ह्या मॅचसाठी काय तयारी केली? खास करून जर पाहिलं प्रॅक्टिस केली होती का? नाही अजून काहीच नाही. नक्कीच डिसिजन काय असणार आहे तुमचं? फलंदाज. येस फलंदाजी अगदी धडाकेबाज फलंदाजीसाठी. कुशल नाणेफेक जिंकला असता तर काय डिसिजन असता? आमच्याकडे फिल्डिंगच घेणार होतो आम्ही पण. आता मनासारखं झालंय. कसं वाटतंय ज्या पद्धतीने आपण तुमच्या मातोश्री आपण पाहतोय आज सरपंच पदावर आहेत आणि हे आयोजन ज्या पद्धतीने ऑर्गनाईज केलं आहे, खरोखरच एक वेगळं रूप पाहायला मिळतंय, चांगलं एक रूप पाहायला मिळतोय. LED लाईट आणि हे पूर्ण लाईट, हे मैदान ज्या पद्धतीने अगदी 8 दिवसामध्ये तयार केलं त्याबद्दल काय म्हणतील? हो मी वन मॅन शो ग्रुपचं एकदम म्हणजे मनापासून त्यांचा आभार आणि अभिनंदन पण करेल की त्यांनी कमी दिवसामध्ये चांगला ग्राउंड एक प्लॅटफॉर्म तयार केला आणि एक उत्कृष्ट असं आयोजन त्यांनी केलं. त्यामुळे आम्हाला 40 प्लसचा संघ जो खेळणार आहे त्यांच्याच याच्या प्रयत्नामुळे खेळणार आहे. तुम्हाला देखील एक प्रश्न विचारीन की तुम्ही देखील काय तयारी केली आहे ही 40 प्लसची मॅच आणि जे खेळाडू आहेत ते कसे जमवले? नाही आमचे खेळाडू आहेत उत्कृष्ट. आमच्याकडे एक बॉलर आहे दीपेश पाटील म्हणून, त्यांच्या बरोबर आम्ही टीम खेळणार आहोत, त्यांच्यावर आमचे सर्व हे आहे. नक्कीच निलेश अण्णासारखे देखील आपल्याकडे फलंदाज चांगले, गोलंदाज चांगले आहेत. जाऊया ही मॅचकडे, दोन्ही संघाला शुभेच्छा देऊया आणि पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये. इथे चुकी आहे आपण पाहतोय अशा पद्धतीची चुकी ही कुठेतरी आपल्याला पराभवाच्या दिशेने नेण्याचा प्रयत्न करेल. कारण बिगेशने विचार केला नव्हता. अगदी चेंडू जर पाहिलं तर कार्पेटला रोल करत आला, परंतु नौका खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय सार्थक, आणि सार्थकच्या कडून ही चुकी होताना. धावसंख्या जर पाहिली तर आता मात्र 5 धावा, 3 चेंडूचा खेळ कंप्लीट झालाय. इथे मात्र बघतोय हा चेंडू अगदी निर्धाव फेकला गेला, वेगाने आला होता. बिगेशकडे देखील क्षमता चांगली आहे, एक उत्कृष्ट क्षेत्ररक्षक, एक उत्कृष्ट गोलंदाज म्हणून त्याच्याकडे सातत्याने मायकप संघ पाहतो आणि त्याला मात्र 100% एफर्ट देताना आपण आतापर्यंत पाहिले. त्याला 4 चेंडूचा खेळ झालाय आणि 5 धावा या स्कोरवरती आहेत. राहुल एका बाजूला, दुसऱ्या बाजूला सुमित अशी जोडी. आहा इथे पाहिलं तर मनीष भोईरचं कौतुक करावं लागेल. काय फटका सजवला होता, अगदी वेगाने चेंडू मारला होता. प्रहार खूप मोठा होता, परंतु
मनीष भोईर त्या चेंडूवर आले आणि खरोखरच त्या फिल्डिंगसाठी प्रत्येक प्रेक्षकांनी टाळ्या वाजवल्या गेल्या. अप्रतिम अप्रतिम क्षेत्ररक्षण. 6 धावा आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळत आहेत. 5 चेंडूचा खेळ कंप्लीट झालाय. मंचावर उपस्थित आपण पाहतायत नैना म्हात्रे मॅडम यांचं स्वागत. सायली मॅडम यांना विनंती करीन, सायली आपण स्वागत करून घ्यायचं आहे. एक स्वागत राहिलं होतं. सायली भोईर या आपल्या शुभ हस्ते आपण सौरभ यांच्या अर्धांगिनी आपल्याला पाहायला मिळत आहेत. इथे मात्र पहा सुमितच्या बॅट मधून देखील येतोय चौकार. 4 धावा. थोडासा शॉर्ट ऑफ लेंथ आपल्याला पाहायला मिळाली. मागचा देखील चेंडू जर पाहिलं तर शॉर्ट ऑफ लेंथ होता, परंतु मनीषने हा चौकार जरूर वाचवला, परंतु या चेंडूवर चौकार वाचवू शकले नाही. या 4च्या मदतीने धावसंख्या जर पाहिली तर 10 धावा. षटकाची होते समाप्ती. श्यामल आपण पाहतोय रुचिता पाटील देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं स्वागत श्यामल बहिणी या श्यामल भोईर ना श्यामल भोईर मॅडम आपल्या शुभ हस्ते आपण करूयात स्वागत. चला थोडीशी टीम मीटिंग कमी करा प्लीज, विनंती येते. आपण पाहतायत मुख्य मंचावर या ठिकाणी आणखीन एक स्वागत होताना रुचिता विश्वास पाटील यांचं. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. षटक क्रमांक पहिलं कंप्लीट केलं गेलं. अगदी बिगेच षटक आणि 10 धावांचे या ठिकाणी नक्कीच धावफलकावर लगावल्या गेल्या शिवराज्य विहूर संघाने. पण एकदा राहुल तू समर्थ. पहिला चेंडू जर पाहिलं तर या चेंडूवर आपण पाहतोय यस तडमपार रिव्ह्यू केलाय. तिसऱ्या पंचांकडे मागणी केली आहे. बघूया वाईटसाठी मात्र सॉफ्ट डिसिजन फेअर डिलिव्हरी आहे. इथून मात्र पाहूया काय डिसिजन येणार आहे. नक्कीच आपण पाहतोय या ठिकाणी डिसिजन पेंडिंग आहे. डिसिजन मात्र घेतला जाईल. इथून जर पाहिलं तर सॉफ्ट डिसिजन आहे तोच मात्र मान्य करावा लागणार आहे. फेअर डिलिव्हरी असणार आहे कारण की जेव्हा चेंडू पडला तेव्हा मात्र फलंदाज जो आहे तो अगदी मैदानाच्या आतमध्ये कॅमेऱ्याच्या समोर आला होता. त्यामुळे आपण सॉफ्ट डिसिजन जो आहे तोच मात्र इथे पूर्ण केला आहे. आता मात्र आपण पाहतोय हा वाईट चेंडू आहे. अवांतर धाव या ठिकाणी नक्कीच पाहिली जाईल. धावसंख्या 1 ने वाढेल. स्कोरवरती धावसंख्या होते 11 धावा. पुन्हा एकदा आपण पाहतोय टॅपचा फटका, परंतु मनीष चेंडूवर आलाय. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. डायरेक्ट हिट इज ऑलवेज डेंजरस. नक्कीच आपण पाहतोय तेच मात्र चित्र पाहायला मिळालं, परंतु क्रीजमध्ये बॅट होती. आतापर्यंत जर पाहिलं तर 3 चेंडू कंप्लीट झाले आहेत. 2 सर 2 चेंडू टाकून झाले आहेत. 3 आहेत का 2 आहेत? 3 आहेत. ओके. एक डॉट चेंडू आलाय. नक्कीच आपण पाहतोय. आता मात्र इथे अगदी पायावर चेंडू आदळला होता. चेंडूवर सिंगल रन्स या ठिकाणी घेतली जाईल. धावसंख्या 1 ने वाढली जाईल. स्कोरवरती धावसंख्या जर पाहिली तर 13 धावा.
तर नक्कीच आपण पाहतोय या ठिकाणी अनाउन्समेंट आहे, विकेट पडलाय, राहुल बाद झालाय आणि विकेटच्या हॅट्रिकसाठी देखील एक पारितोषिक आलेलं आहे. JM एंटरप्राइजेस म्हणजेच आपण पाहतोय नेहमी चर्चेत राहणारा परेश म्हात्रे यांच्याकडून जर विकेटची हॅट्रिक घेत आहेत तर 500 रुपयाचं कॅश प्राइज नक्कीच येईल. इथे पाहिलं तर पहिला गडी बाद झालाय, राहुल बाद झाल्यानंतर नक्कीच त्याचेच बंधू रोहित येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. हो, सिंगल रन्स रोहितच्या बॅट मधून इथे डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न विशाल याचा आपल्याला पाहायला मिळाला. अगदी जर पाहिलं तर इथे होईल ओव्हरची समाप्ती. 2 षटक कंप्लीट झाले आहेत आणि 2 षटकाच्या अखेरीस धावसंख्या जर पाहिली तर पुन्हा एकदा आपण पाहतोय 14 धावा. तर आपण पाहतोय गोलंदाजी ट्रॅकवर अगदी वेगवान गोलंदाज नक्कीच विशालला आणलं जात आहे. किती 12 चेंडू आणि 19 धावांची आवश्यकता आहे. 12 चेंडू 19 धावा. पहिला चेंडू अगदी वेगवान फेकण्याचा प्रयत्न, पण तो हा चेंडू जातोय वाईड. लेंथ लाईन इथे मात्र नक्कीच आपल्याला थोडीशी विसरताना पाहिले. विशाल गोलंदाज आपण पाहतोय वेगवान गोलंदाज आहे मायकोप संघाकडून. पुण्याच एकदा पहिला चेंडू वाईड आलाय. हो, इथे मात्र चांगला चेंडू आहे, अगदी पायाच्या खोलवर टप्प्यामध्ये टाकला होता. या चेंडूला खेदून काढलाय आणि तदनंतर पाहिलं तर सिंगल रन्स जमवली गेली. एका बाजूला सुमित आहे तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय नक्कीच मिस्टर रोहित आपल्याला पाहायला मिळतोय. अजूनपर्यंत जर पाहिलं तर 11 चेंडू शिल्लक आहेत. 11 चेंडूमध्ये आता मात्र रन्स बनवायचे आहेत 17. 11 चेंडू आणि 17 धावा. अकरा चेंडू 17 धावा. सुमित आपल्याला पाहायला मिळेल, सुमित दुबे. फुलटा चेंडू आहे, इथे मात्र अटॅक केलाय, कुणालला बीट करून चेंडू निघून जातोय सरळ सीमारेषे पार. येतोय चौकार, 4 धावा. थोडस नाराज कुणाल. थँक्यू डीजे. आता मात्र जर पाहिलं तर 4 धावांची धावसंख्या वाढली जाईल. स्कोरवरती धावसंख्या होते 20 धावा झाल्या आहेत. इथे मात्र आपण पाहतोय या चेंडूवर काय घडलंय तर वाईटचा इशारा येतोय आणि वाईट +1 अशा एकंदरीत 2 धावा येतील. 10 चेंडू शिल्लक आहेत आणि 10 चेंडू मध्ये आता मात्र 11 धावांची आवश्यकता आहे. 10 चेंडू 11 धावा. थोडीशी जर पाहिलं तर नक्कीच खर्चिक गोलंदाजी होत असताना एक्स्ट्राच्या रूपाने रन्स मात्र खर्च होत आहेत. एक चौका देखील आलाय. इथून जर पाहिलं तर नक्कीच सिंगल रन्स या ठिकाणी कंप्लीट केला गेला. एका धावाच्या या मदतीने धावसंख्या जर पाहिली तर स्कोरबोर्डवरती लागले होते 23 रन्स. 9 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता आहे. 9 चेंडू 10 धावा. इथून जर मॅच पाहिली तर बॅलन्सिंग आहे असं वाटलं होतं. मायकोप संघाकडे कुठेतरी मॅच झुकली गेली होती जेव्हा 12 चेंडू 19 धावांची आवश्यकता असताना आता मात्र समीकरण बदललं जात आहे. 9 चेंडू आणि आता मात्र 10 धावांची आवश्यकता आहे. फटका प्रॉपरली नाही आहे. सिंगल रन्स घेण्यासाठी आलाय. सिंगल रन्स या ठिकाणी कंप्लीट करतोय. 8 चेंडू अजूनही शिल्लक आहेत
आणि 8 चेंडूमध्ये धावा बनवायच्या आहेत 9. विकेटचा जर विचार केला तर आपण पाहतोय 2 गडी बाद झाले होते, ते म्हणजेच मायकोप संघाचे, आणि आतापर्यंत 1 गडी बाद झालाय, तो म्हणजे शिवराज्य वेऊर संघाचा. आता मात्र हा चेंडू जर पाहिला तर डॉट फेकला जातोय. चांगला चेंडू नक्कीच समोरच्या दिशेने आपल्याला पाहायला मिळाला. या चेंडूवर डॉट येतोय. 7 चेंडू आणि आता मात्र 9 धावांची आवश्यकता. सात चेंडू आणि 9 धावांची आवश्यकता आहे. नक्कीच आपण पाहतोय महिला वर्ग देखील मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी मुख्य मंचावर. मी कॅमेरामॅनला देखील विनंती करीन की जेव्हा जेव्हा तुम्हाला टाईम मिळेल, अगदी आमच्या ज्या महिला अगदी रात्रीमध्ये उपस्थित आहेत त्यांच्याकडे देखील एक फोकस करावं, ही विनंती आहे. आपण पाहू शकतात ऑन स्क्रीनवर महिला वर्ग खूप मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी विराजमान आहेत. प्रत्येकाने या स्पर्धेसाठी अगदी प्रेम दिलंय आणि हेच प्रेम जे आहे ते या ठिकाणी घेऊन आलेलं आपल्याला पाहायला मिळते. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. सिच्युएशन जर पाहिली तर आता मात्र 6 चेंडू शिल्लक आहेत आणि 6 चेंडूमध्ये अजूनही धावा जर पाहिलं तर 9 धावा बनवायच्या आहेत. नक्कीच यानंतर 40+ मॅच आपण पाहतोय आणि 40+ साठी दीपेश पाटील ज्यांनी या स्पर्धेसाठी जर पाहिलं तर 40+ दोन्ही संघासाठी आणि मॅन ऑफ द मॅच साठी देखील आपण उत्कृष्ट ट्रॉफ्या ज्या आहेत त्या या ठिकाणी स्पॉन्सर्स केले गेले आहेत, त्यांचं देखील खूप खूप धन्यवाद आहे. जाऊया आपण मैदानाच्या आतमध्ये. 6 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि 6 चेंडूमध्ये धावा बनवायच्या आहेत 9. एका बाजूला पाहिलं तर शिवराज्य वेऊर संघ, दुसऱ्या बाजूला मायकोप संघ. गेम प्लॅनिंग दोघांचीही चालू आहे, चर्चा दोघांची इथे मात्र नक्कीच होते, परंतु पंच या ठिकाणी ताकीद देत आहेत की चला टाइम वेस्ट करू नका. आपण कुणाल आलाय गोलंदाजी मार्कवर. बघूया 6 चेंडू आणि 9 धावा. 8वा लागेल या पहिल्या दिवसातील, या टुर्नामेंटचा पहिल्या दिवसातील खरोखरच रंगतदार झालेला सामना म्हणजेच पासळचा. कुणाल आलाय गोलंदाजी मार. सुमित या ठिकाणी पहिला चेंडू खेळ गॅप मध्ये खेळलाय, चेंडू निघून जाईल सरळ सीमारेषे पार. येतोय चौकार. 4 धावा. थँक्यू. नक्कीच आता मात्र 5 चेंडू आणि 5 धावांची आवश्यकता आहे. पहिल्या चेंडूवर चौकार आलाय. थोडस क्षेत्ररक्षणामध्ये जर पाहिलं तर आज कुठेतरी कमतरता जी पाहिली गेली, 2 चौकार ज्या पद्धतीने सोडले गेले, नक्कीच संदेशची कुठेतरी कमतरता आहे. आधी मात्र नो चेंडू आहे. यस पंच दर्शवत आहेत, नोचा कॉल आलाय पंचांचा. इथून जर पाहिलं तर एक्स्ट्राच्या रूपाने धावसंख्या येत आहेत 2. धावसंख्या 2 ने वाढेल. स्कोरबोर्डची धावसंख्या होते 30 धावा. 3 धावांची अजूनही आवश्यकता आहे. विकेटचा जर विचार केला तर आपण पाहतोय 2 गडी बाद झाले आहेत मायकोप संघाचा आणि 1 गडी बाद झालाय शिवराज्य वेऊर संघाचा. इथून फटका सुरेख आहे. मॅच विनिंग फटका अगदी रोहितच्या बॅटमधून आलाय चौकार आणि क्वालिफाय होतोय शिवराज्य वेऊर संघ. आजच्या दिवसात 2 संघाचा जर विचार केला तर YBCC वेऊर आणि शिवराज्य वेऊर दोन्ही एकाच विभागातील 2 संघ हे क्वालिफाय होताना आपल्याला पाहायला मिळाले. आता मात्र 40+ मॅच जसा सामना सुरू होईल आपल्या समवेत पुन्हा एकदा जोडले जातील युसुफ सय्यद. मॅचचा मॅन ऑफ द मॅच आपण देणार आहोत. मिस्टर सुमित ठरतोय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. अगदी 7 चेंडूमध्ये 16 धावा आणि विनिंग फटका ज्याच्या बॅटमधून आलाय.